काल एक महत्त्वाची बातमी काय पण नंतर खुलासा झाला की दोन्ही नेते नेमकं काय झालं होतं आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सॉफिटेलमध्ये एकत्र होते. थोडासा संशय झाला. थोडासा नेमकं काय झालं नेमकं काय घडलंय, कारण भाजपकडून असा खुलासा केलाय की कोणतीही भेट झालेली नाही. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या त्यांच्या कार्यक्रमांमध्ये होते. माझ्या माहितीनुसार आणि मी जी काही चर्चा केली त्यानुसार दोन नेते हे एका हॉटेलमध्ये होते. जसं दोन नेते विधानसभेत एकत्र असतात, एखाद्या राजकीय मंचावरती एकत्र असतात. माननीय उद्धव ठाकरे सुद्धा फडणवीस साहेबांना भेटलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. ते भेटले की नाही हे दोन नेते सांगू शकतील. हां, एक नक्कीच, पण मिंदे गटाच्या पोटामध्ये भीतीचा गोळा त्याच्यामुळे नक्कीच आला असं मला कोणीतरी आज सांग. ते भेटले की नाही हे एकतर श्री आदित्य ठाकरे सांगू शकतील किंवा देवेंद्र फडणवीस सांगू शकतील. भेटले की नाही आणि का भेटले. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही म्हणताय ते सत्य आहे की ते वेगळ्या वेगळ्या कामासाठी एकत्र होते आणि ते आपापली कामं आटपून निघून गेले. राहुल साहेब, विधिमंडळाच्या अधिवेशनात शिंदे शिवसेनेचे अनेक मंत्री अडचणीत आलेले पाहायला मिळाले किंवा वादात सापडले. अधिवेशन संपताना गृहराज्यमंत्री योगेश कदम हे एका बार प्रकरणात वादात सापडलेले दिसत आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे केली गेली आहे आणि यावर आता अनेक खुलासे केले जातात. शिंदे गटाचे मंत्री कोणत्या प्रकरणात अडचणीत आले आहेत याची यादी काढा. एक मंत्री टॉवेलवर आमदार निवासमध्ये मारामाऱ्या करतो, टॉवेलवर उघडा बंब, शिवराळ भाषा वापरत. दुसरा मंत्री त्याच्या घरामध्ये सिगरेटचे झुरके मारत, बनियनवर, एक टॉवेलवर एक बनियनवर पैशाच्या भरलेला बागा दाखवतोय देशाला, महाराष्ट्राला, की आम्ही किती श्रीमंत आहोत, आम्ही कशी लुटमार केली आहे. एक मंत्र्याच्या जो ज्याच्याकडे गृह खात्याचा राज्यमंत्रीपदाचा कार्यभार आहे त्याच्या मालकीच्या बारमध्ये मुली नाचतात, डान्स बार आहे, पैसे उधळले जातात आणि हे मंत्री दुसऱ्यांच्या बारवर धाडी घालतात. हे मंत्री पनवेल वाशी भागात जाऊन दुसऱ्यांच्या बारवर धाडी घालून दहशत निर्माण करतात. ती का निर्माण करतात तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारे दबाव आणून शेवटी काय केलं जातं, पण स्वतःच्या बारमध्ये काय चाललं आहे हे सरकारनं जुगाड केलं. जेव्हा त्यांच्या बारवर धाड पडली स्थानिक पोलीस स्टेशनकडून आणि इतर खात्यांकडून, त्याचा अर्थ ही धाड त्या मंत्र्यांच्या बारवर सरकारनंच टाकली ना. तुम्ही स्वतः मंत्री आहात त्या खात्याचे, तुम्हाला माहीत नाही की माझ्या बारवर धाड पडते. याचा अर्थ पडद्याच्या मागे काय चाललंय तुम्हाला कळलं असेल. कोणतरी एक अदृश्य शक्ती शिंद्यांच्या मंत्र्यांचे हे सगळे खेळ खंडोबे बाहेर काढण्यासाठी किती काम करत आहे मेहनतीनं हे महाराष्ट्राला कळलेलं आहे.